नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, देवांचा राजा इंद्रवास प्रसन्न करण्यासाठी कोणत्या देशात मकरे करे हा उत्सव साजरा केला जातो? इंडोनेशिया या देशामध्ये साजरा केला जातो। इंडोनेशियातील टेंगानन गावात मकरे करे हा उत्सव झाला। यात देवांचा राजा इंद्र यास प्रसन्न करण्यासाठी दोरापासून तयार केलेली ढाल वापरते काट्यांची फांद्यांची झुंज लढवली जाते। पुढचा प्रश्न, पक्के पागा हॉर्निबल फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो। पक्के पागा हॉर्निबल फेस्टिवल 9वी आवृत्ती अरुणाचल प्रदेशमधील पक्के केसांग जिल्ह्यातील सेजोसा येथे 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान साजरी करण्यात आली। पुढचा प्रश्न, 22 जून 2024 रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू आणि सेवा कर GST परिषदेची 53वी बैठक पार पडली? नवी दिल्ली येथे पार पडली। केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेटिव्ह व्यवहार मंत्री निर्मला सीताराम यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे वस्तू आणि सेवा कर GST परिषदेची 53वी बैठक पार पडली। राष्ट्रपतींनी सुधारित राज्यघटनेचे कलम 279A(1) अंतर्गत केंद्र आणि राज्यांचे संयुक्त मंच म्हणून GST परिषदेची स्थापना केली। परिषदेच्या सदस्यांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अध्यक्ष असताना आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री यांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न, 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? भाजपा या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत। भारतीय जनता पार्टीला 240 जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला 99 जागा, समाजवादी पक्षाला 37 जागा, तृणमूल काँग्रेस पार्टीला 29 जागा, द्रविड मुनेत्र कळघम यांना 22 जागा, इतर पक्षांना 109 जागा, अपक्षांना 7 जागा आणि एकूण जागा आहेत 543। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने नुकतीच जमिनीची आरोग्य सुधारण्यासाठी मुनियर काथू मुनियर कपम योजना सुरू केली? तमिळनाडू या राज्याने जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मुनियर काथू मुनियर कपम ही योजना सुरू केली। तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी 206 कोटी रुपयांच्या बजेटसह राज्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी मुनियर काथू मुनियर कपम योजना सुरू केली। हरित खताच्या पद्धतीचा वापर करून मातीचे आरोग्य सुधारणे हा याचा मुख्य उद्देश होता। मातीचे आरोग्य सुधारणे हा उद्देश होता आणि मुनियर काथू मुनियर कपम ही योजना सुरू केली। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील गांधीनगर वन्यजीव अभयारण्य विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान विकसित करण्यात आले आहे? यापैकी नाही। त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्य विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी सेकंड होम असणार आहेत। कुणापासून? गांधी सागर 6 तासांच्या अंतरावर आहे। हे अभयारण्य 367 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे। 368 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे। 6 तासांच्या अंतरावर आहे आणि चित्त्यांसाठी सेकंड होम असणार आहे। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची IATA 2025 ची वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे भारत या देशामध्ये आयोजित करणार आहे। भारत 42 वर्षाच्या अंतरानंतर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणार आहे। 1958 आणि 1983 नंतर तिसऱ्यांदा ही बैठक दिल्लीत होणार आहे। 8 ते 10 जून
2025 दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेची इंडिगो ही होस्ट एअरलाईन असेल. इंडिगो